मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये सर्वात मोठा राष्ट्रध्वज उभारण्याचा प्रयत्न आहेत खासदार रवींद्र वायकर यांच्याकडून चालू आहे। त्याचसोबत त्या ठिकाणी आहे पेप्सी ग्राउंड जे आहे जोगेश्वरी, त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा देखील उभारण्याचा प्रयत्न चालू आहे। कशा पद्धतीने एकंदरीत पाठपुरावा सुरू आहे, आपण थेट वायकर साहेबांचा या संदर्भात अधिक सर काय सांगाल, तुमचं ते उद्देश आहेत या ठिकाणी मुंबईत सर्वात मोठा राष्ट्रध्वज आहे ते उंचीचा फडकला पाहिजे, त्यासाठी त्याच्या निर्मितीसाठी तुम्ही या ठिकाणी पाठपुरावा करत आहात, कशा पद्धतीने एकंदर कुठपर्यंत पोहोचलं? प्रामुख्याने पेप्सीचं जे स्टोअर आहे, जे रूम आहे, हा आजीचा प्लॉट होता आणि तो मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात घ्यावा ही माझी मागणी गेल्या 15 वर्षाची होती आणि या मागणीच्या अनुषंगाने मी फॉलोअप घेत होतो। जो मालक होता त्याला पैसे देणं होतं, मग कलेक्टरच्या माध्यमातून त्याला पैसे देणं, ते पैसे दिले असताना थोडेसे 500 मीटरचा जो एरिया आहे तो त्याच्या ताब्यात राहिला, बाकीचा प्लॉट घेतला, मग त्याने तिथे अडवून धरलं, मग ते पुन्हा ते ॲक्वायर करणं, त्याचे पैसे देणं, असं करून पेप्सीचा प्लॉट आमच्याकडे 2-3 वर्षापासून आमच्या ताब्यात आला। मग त्याला आता कंपाऊंडवाला घालून घेतलं आहे आणि त्या ठिकाणी एक चांगलं गार्डन करावं व्यवस्थित असं की जे हायवेला लागूनच आहे, पेप्सीचं गार्डन ते गोडाऊन होतं ते, आणि त्या ठिकाणी एक शिवाजी महाराजांचा पुतळा माझ्या विभागामध्ये असावा ही माझी मनामध्ये होते। कारण मी याच्या अगोदर राजापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता, त्यानंतर चिपळूणला बसवला होता। संभाजी महाराजांचा पहिला पुतळा मी कसबा पेठेमध्ये तिथे जाऊन बसवला होता, म्हणजे पालकमंत्री असताना मी तिथे 3 पुतळे घेतले होते आणि दापोलीचा देखील पुतळा बनवताना मी DPDCतनं फंड वगैरे दिला होता। आता हा ते तिकडे मी जाऊन जर मी पुतळा बसवू शकतो, शिवाजी महाराजांच्या आद्य दैवत आहे त्यांच्या नावाने आम्ही चाललेलो आहोत, महाराष्ट्र म्हणजे ते शिवाजी महाराज, आणि माझ्या विभागामध्ये तो पुतळा व्हावा यासाठी मी प्रयत्न करतो आहे आणि तो त्या ठिकाणी करावा म्हणून माझे संपूर्ण पत्रव्यवहार झालेला आहे। कला संचलनाने मला परवानगी दिलेली आहे, माझा पुतळा देखील माझा बनवून तयार झालेला आहे। 12 फुटाचा पुतळा आहे, चबुतरा असेल 8-10 फुटाचा असा तो उंच पुतळा त्या ठिकाणी लावला जाईल। त्याच पद्धतीने माननीय पंतप्रधान देखील गेल्या आठवड्यामध्ये एक बैठक घेतली होती आमच्या लोकांची, खासदारांची, तिथे सांगितलं 15 ऑगस्ट 26 जानेवारी मोठ्या उत्साहात चांगली झाली पाहिजे आणि म्हणून मग त्यावेळेला मी विचार करून मी इथे शामनगर तलावाच्या इथे 50 फुटाचा पुण्यावरनं पाहिजे पोल वगैरे मागवून तो चांगला केला आणि त्याला देखील चांगलं लोकांनी रिस्पॉन्स दिला, चांगल्या पद्धतीने लोक आली होती, सर्व थरामधली लोकं होती, NCC कॉलेजेसची मुलं, सिव्हिल डिफेन्सची पोरं, ही सर्व मुलं होती, वॉर्ड ऑफिसर वगैरे सर्व आले, पोलीस डिपार्टमेंट होते, चांगलं झालं। तर एक मोठा फ्लॅग माझ्या इथे बसव आणि असा फ्लॅग मी माझ्या रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांमध्ये पालकमंत्री असताना बसवलेला आहे आणि ती लोकं माझ्याकडे आहेत, त्यामुळे तसाच 120 फुटाचा पोल मोठा आणि 100 म्हणजे आणि त्याच्या अनुषंगाने तो लागणारा मोठा ध्वज त्याच्या प्रमाणात तो ध्वज मोठा उभारण्याचा माझा संकल्प आहे आणि 26 जानेवारीला हे सर्व दोन्ही उद्घाटनं तिथेच करायचं असा माझा मनोदय आहे। तुम्ही पाठपुरावा करत आहात, यासाठी पाठपुरावाला यश देखील मिळत आहे, जवळपास तुमच्या निधीतून हे सर्व उभारणी करणार आहात, कशा पद्धतीने एकंदरीत किती वेळ लागणार या संदर्भात? आणि मुंबईत विशेष म्हणजे एवढा मोठा कुठेही आतापर्यंत आपण पाहिलं तर राष्ट्रध्वज कुठेही एवढा उंचीचं फडकत नाहीत, मात्र तुमच्या मतदारसंघात पाठपुरावाला यश मिळालं नंतर कधीपर्यंत हे उभारलं? मी खासदार आहे आणि दिल्लीचं तख्त राखीतो महाराष्ट्र माझा, आणि महाराष्ट्रामध्ये तिरंगा तेवढा मोठा आणि फडकावावा आणि असावा की मला देशाभिमान आहे। आणि आताच तुम्हाला माहिती आहे आपण पाकिस्तानला धूळ चारलेलीच आहे आणि देशाभिमान आपल्यामध्ये आहेच आता, आणि मला केंद्रामध्ये गेल्या कारणाने केंद्राचे सर्व विषय असल्या कारणाने शिवाजी महाराज आमचे आद्य दैवत आहे, त्यांचा पुतळा आणि तो ध्वज हे दोन्ही एका ठिकाणी असावे हा मला वाटलं आणि त्या पद्धतीने मी करतोय। आणि त्याला जो खर्चाच्या बाबतीमध्ये निधीचा उपयोग तर मी ते ब्युटिफिकेशन बाकीच्याला करणार आणि पुतळ्याचा जो काही खर्च येईल तो स्वतः मी करणार आहे। नक्कीच आपण पाहिलं तर मतदारसंघात आहे तर राष्ट्रध्वज सर्वात मोठा उंचीचा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं जवळपास पाठपुरावाला यश आलं, लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याचं खासदार रवींद्र वायकर यांनी म्हटलं। कॅमेरामॅन श्रीनिवास सोबत सत्यम सिंग, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।